नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अवैध गर्भपात प्रकरणी डॉक्टर वर्षा लहाडे यांचं निलंबन करण्यात आलंय। पोलिसात याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून एक कमिटी चौकशीसाठी नेमण्यात येणार आहे। माजी न्यायमूर्ती आणि माजी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाणार आहे। झी 24 तासनं सतत या बातमीचा पाठपुरावा केला होता, त्याच वृत्ताची सरकारनं दखल घेतली आहे। पण पाहतोय नाशिकच्या डॉक्टर वर्षा लहाडेंचं निलंबन करण्यात आलंय। लहाडेंना अवैध गर्भपाताचं प्रकरण भोवलंय। लहाडेंविरोधात गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात आले। त्याचबरोबर एक चौकशी समितीही नेमण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी हे आदेश दिलेत। सदर नियमबाह्य खाजगी रुग्णालयामार्फत MTP कायदा तसेच PCPNDT कायद्याचे देखील उल्लंघन झाल्याचे दिसून आले। या सर्व चौकशीत आढळून आलेल्या बाबीच्या अनुषंगाने डॉक्टर वर्षा लहाडे यांना निलंबित करण्यात येत आहे। MTP कायद्यातील तरतुदीचे उल्लंघन केल्याबाबत तसेच प्रमाणपत्रामध्ये नियमबाह्य फेरफार केल्याबाबत त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल। तसेच PCPNDT कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल समुचित प्राधिकारी पुढील कारवाई करतील। डॉक्टर श्रीमती वर्षा लहाडे यांची ही तक्रार यांची गंभीर स्वरूपाची नियमबाह्य वर्तणूक लक्षात घेता त्यांची वैद्यकीय नोंदणी रद्द करण्याची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेकडे शिफारस करण्यात येईल। माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून एक कमिटी केलेली आहे आणि त्या कमिटीमार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या गर्भपाताचा अवैधरित्या होणाऱ्या गर्भपाताचा आढावा घेतला जाईल आणि रिटायर्ड DG आणि रिटायर्ड आरोग्य संचालक यांच्या मार्फत ही चौकशी करण्यात येईल। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत। योगेश, आपण पाहतोय महत्त्वाची घडामोड मानावी लागेल। झी 24 तास सतत या बातमीचा या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता आणि याच वृत्ताची दखल घेत अखेर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत, काय सांगाल? खरं आहे, कारण शासकीय रुग्णालयांमध्ये जर भ्रूणहत्या होत असतील तर ते शासनासाठी काळिमा फासणार असं आहे आणि त्यामुळेच ही गंभीर दखल सगळी घेण्यात आलेली आहे। खरं म्हणजे खाजगी रुग्णालयांमध्ये ज्यावेळेस गर्भपात केला जातो किंवा एखादा भ्रूणहत्या केली जाते त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांना शिक्षा, तिथल्या डॉक्टरांना शिक्षा होते। आज अनेक जण आज गजाआड झालेले आहेत। नाशिकमध्येच नुकतंच 1 महिन्यापूर्वी शिंदे नावाचे एक डॉक्टरने तर आत्महत्या करून घेतली अशी परिस्थिती आहे। तर त्यामुळे एकूण जर आपण बघितलं तर एका बाजूला खाजगी डॉक्टरांवर नियंत्रण आणायचं आणि दुसऱ्या बाजूला शासकीय रुग्णालयांमध्ये जर अशी परिस्थिती होत असेल तर ही गंभीर परिस्थिती होती। त्यामुळेच आपण हे प्रकरण सातत्यानं लावून धरलं होतं। पण केवळ नाशिक रुग्णालयातच हे प्रकार होतोय असं नाही आहे। आजही अनेक शासकीय रुग्णालयांमध्ये याच पद्धतीचा वापर करून या ठिकाणी अशा भ्रूणहत्या केल्या जात आहेत। त्यामुळे यावर कठोर बंधनं आणणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच म्हणून शासनाने ही समिती नेमलेली आहे। येत्या काळामध्ये समिती ही चांगले निर्णय देईल आणि नवीन काहीतरी कायदा आणून या ठिकाणी गर्भपात 1971चा जो नियंत्रण कायदा आहे त्यामध्ये बदल केले जातील असं म्हणायला हरकत नाही। नक्कीच, धन्यवाद योगेश या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।